आपण वड्यासाठी लागणारा मसाला तयार करूया। 2 चमचे धने घेतलेले, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे बडीशेप। हे सगळं हलकेसं भाजून घ्यायचं, जास्त करपवायचं नाहीये। आपण 2-3 मिरे घातलेले आणि थोडीशी मेथी। गॅस बंद झाल्यानंतर मेथी घालायची। आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण पावडर करून घेऊ। आता आपण वड्यासाठी लागणारं पीठ तयार करूया। त्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले। 1 वाटीला 1 चमचा डाळीचं पीठ। हा मोठा चमचा आहे, छोटा चमचा असेल तर 2 चमचे घ्या। 1 चमचा रवा, 1 चमचा गव्हाचं पीठ, एक अर्धा चमचा ज्वारीचं पीठ। आता आपण मसाले घालूया। मीठ घालायचं चवीप्रमाणे, हळद, आणि जो मसाला आपण केलेला आहे वड्यासाठी तो घालूया। मसाला आपण अंदाजेच घालायचा, त्याला काय माप नसतं। मसाला हा वड्यामध्ये घातल्यानंतर वडे खूप छान होतात, चवीला चांगले लागतात। एकदम भरपूर पण नाही घालायचं आणि कमी पण घालायचं नाही। आता हे मिक्स करूया आपण। तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं, त्याच्यानंतर गव्हाचं, डाळीचं आणि रवा हे सगळं कमी कमी घ्यायचं। आता आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया। पाणी गरम केलेलं आहे मी। थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मस्त घट्ट असं मळून घेऊया। कोकणामध्ये ना हे चिकन वडे, चिकन असले की हे कोंबडी वडे केलेच जातात। तर मी कोंबडा वडा का म्हणते, कारण मी आज कोंबड्याचा रस्सा बनवलेला आहे, त्यामुळे मी कोंबडा वडा म्हणते। तर चिकन वडे का म्हणतात हे मला काय माहीत नाही, चिकनभर खातात म्हणून चिकन वडे म्हणत असावे असं असावं बहुतेक, म्हणून मी आपलं कोंबडा वडा म्हटलेला आहे। म्हणून मी कोंबड्याचा झणझणीत असा रस्सा बनवलेला आहे, म्हणून मी कोंबडा वडा म्हणत आहे। तर काय अचानक जर कोण पाहुणे आले, आपल्याला वाटलं की वडे खावे, तर आपण हे वडे असे अचानक घरातल्या साहित्यापासून आपण हे वडे करू शकतो। हे बघायचं घट्ट असा गोळा आपण बनवून घेतलेला आहे। आता आपण झाकण ठेवूया, एक 2-3 मिनिटं झाकण ठेवूया आणि लगेच करायला घेऊया। आता आपण वडे करायला सुरुवात करूया। पुन्हा असं एकजीव करून घेऊया। आता पोळपाट घेऊन एक छोटा पेपर घ्यायचा प्लॅस्टिकचा, थोडंसं तेल लावायचं। तुमच्याकडे बटर पेपर असला तर बटर पेपरवर करू शकता, घरातल्या घरात बटर पेपर नसला तर प्लॅस्टिकची पिशवी घ्यायचा, तसा चौकोनी तुकडा कापून घ्यायचा। असं छोटी किती आकाराचा आपला लहान मोठा आपल्याला करायचे त्या आकाराचा असं हाताने थापून घ्यायचं। हे बघा, हे असं सहज पोटाने दाबलं की थापलं जातं ते। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही करायचं। हे घरातल्या साहित्यापासून आपण हे वडे करू शकतो। भाजणी आपल्याकडे नेहमीच घरात नसते, अचानक जर आपल्याला करायचे असले वडे तर आपण हे करू शकतो। हे बघा, आता हे वडा तयार आहे आपला। आता तळूया। हे बघा कसा मस्त टम्म फुगलेला आहे। दोन्ही साइडने आपण व्यवस्थित तळून घेऊया। गोल्डन कलर आलेला आहे, आता आपण काढून घेऊ। हे बघा, ही दुसरी पद्धत आहे, मध्ये होल पाडून। तुम्हाला कुठला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही वड्याचा आकार देऊ शकता। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास
सर्व नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घरी करून नक्की बघा, तुम्हाला आवडेल. खूप मस्त चविष्ट लागतात हे वडे. ज्यांनी कधी खाल्ले नसतील ते पण आवडीनं खातील.